तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि आज आपण एक नवीन विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, ते म्हणजे विद्यार्थी। विद्या अधिक आर्थी या दोन शब्दाच्या संयोगाने विद्यार्थी हा शब्द तयार झालेला आहे। मग विद्यार्थी म्हणजे काय? तर विद्या अधिक आर्थी। मग विद्या म्हणजे काय? तर विद्या म्हणजे ज्ञान आणि आर्थी म्हणजे काय? तर मिळवणारा, प्राप्त करणारा। जो ज्ञान मिळवतो त्याला आपण विद्यार्थी असं म्हणतो। मग तुम्ही सगळे विद्यार्थी आहात। मग विद्यार्थी म्हणजे काय तुम्हाला कळालं। आपल्याला विद्यार्थ्याची व्याख्या अशी करता येईल की जो अनौपचारिकपणे शिकण्यास तयार असतो त्याला विद्यार्थी म्हणता येईल। मग तुम्ही शाळा, कॉलेज, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना पण आपल्याला विद्यार्थी म्हणता येईल। कोणतीही गोष्ट शिकण्यास तयार असलेला व्यक्ती म्हणजे विद्यार्थी होय। ज्ञान मिळवण्यासाठी समर्पित व्यक्ती म्हणजे विद्यार्थी होय। प्रत्येक माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो। चला तर मग आज आपण विद्यार्थी म्हणजे काय हे तुम्हाला कळालं की ज्ञान मिळवणारा म्हणजे विद्यार्थी। विद्यार्थी कसा असावा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये याच्याबद्दल आता आपण तुमच्याकडून माहिती करून घेऊया। प्रत्येकाने एक एक मुद्दा सांगायचा आहे की विद्यार्थी कसा असावा। विद्यार्थी कसा असला पाहिजे यश? विद्यार्थी आत्मनियंत्रण करणारा असावा। विद्यार्थी इतरांप्रती आदरभाव करणारा असावा। विद्यार्थी शिक्षक, मित्र व मोठ्यांचा आदर करणारा असावा। विद्यार्थी परिश्रम करणारा असावा। विद्यार्थी दृढनिश्चयी असावा। विद्यार्थी हुशार असावा। विद्यार्थी शिस्तप्रिय असावा। विद्यार्थी नम्र असावा। विद्यार्थी बोलका असावा। विद्यार्थी जिज्ञासू असावा। विद्यार्थी तत्पर असावा। विद्यार्थी कल्पक असावा। विद्यार्थी अभ्यासू असावा। विद्यार्थी प्रेमळ असावा। विद्यार्थी सुशील असावा। विद्यार्थी आदर्श असावा। ओके, विद्यार्थी आदर्श असावा।